नमस्कार मित्रांनो, शेत शिवार या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. नागुराव लवंगे आज आपल्याला सूर्यफूल या पिकाविषयी संपूर्ण मार्गदर्शन करणार आहे. हे कोणतं सूर्यफूल आहे? गंगा कावेरी. कस लागवड केली याची? याची 2 फुटाच्या अंतरावर लागवड केलेली. म्हणजे हाताने करले का टोकन करले? नाही, हाताने लावली. म्हणजे लावाच टायमाला दात लावलं होतं पतलं? नाही, पतलं लावलेलं होतं. मग याचं पतलं लावाच काय काय फायदा होतो? मग हे सूर्यफूल चांगलं पोचतं ना. पोहोचतं किती महिने झाले याला लावणारा? याला 2-2.5 महिने झाले. मग याला खत कोणतं सोडलं? याला युरिया टाकली. बाकी दुसरं खत नाही, काहीच नाही अजिबात. आणि वरून काय काही फवारणी केलं? फवारणी काहीच नाही. किती एकर मध्ये लावलं सूर्यफूल असं? हे 30 गुंठ्यामध्ये लावली. अजून हा, ती काय बाजूला आहे. बाजूला आहे का? मग याचं एवढं फुल कशामुळे आलं आता एवढं? हे मग आता या आदरकीचं खताडा राहते नाही सोडीत, हा, त्यांना फुल चांगलं पोचतं बा. मग तुम्ही आदरकीच्या वावरात काय म्हणून लावलं सूर्यफूल? हे कमी पाण्यामध्ये निघून येतं बा ते. कमी पाण्यात निघून येतं. हा. मग याला दांडण पाणी सोडलं का ड्रीपने सोडलं? नाही, दांडा यांना नळ्या मोकळ्या करूनच सोडेल ना. मग त्याला या ड्रीपवर चांगलं येतं का मोकळं पाणी सोडून चांगलं? नाही, मोकळं बी चांगलं पाणी सोडून चांगलं येतं. मग याला धुईचा काही धुईना मार बसतो जरा फ्लोअर मध्ये असल्यावर. मग हे तुम्ही लावलता धुई आलती का? नाही. धुईने आली? नाही. मग तुम्ही लावून जर धुई आली असती समजत, मग काय झालं असतं? नाही, मग पोकळ बनतं ना ते. पोकळ बनतं का? हा. पोकळ म्हणजे दाणे भरत नाही समजा. नाही, दाणे भरत नाही. आणि याचं किती उत्पन्न होणार आहे मग पुरा आता? 30 येतो गुंठ्यामध्ये. 4-5 क्विंटल निघाला पाहिजे. याला खर्च किती लागला मग पुरा? खर्च काही एवढा लागेल, आता लागेल नाही त्याला. दुसऱ्या मालापेक्षा मग सूर्यफूल चांगलं राहतं का कसं? बरं राहतं. हा, बरं आहे. चांगलं राहतं का सूर्यफूल? हो. मग याला कधी कापून लागणार? आता हे फाटा पिवळा झाल्या का हा, तेव्हा कापणं पडत नाही. याला कापून मग याला कसं काढलं जमन? हा, याला कसं काढणं जमन? कापून घ्यायचं, हं, वाळू द्यायचं 2-4 दिवस, हं. आणि मग जमा करून घ्यायचं. आणि मग आणि कसं उपनेरनं काढून घ्यायचं. उपनेरनं काढायचं का? हा. मग हे कायचं यंत्र आहे? हे यंत्र असं आहे हं. की हे पाखरं त्याच्यावर बसू देत नाही सूर्यफुलावर. काहून ते बसल्या का अजून? मग खाणार नाही की हे खात्यानं मग असे. पाखराचं बी वाटा राहतो ना थोडाफार, नाही, ते वाटा खायचं. थोडंफार खात्यानं ते आता दिवसभर कुठे? मोकळं राहतं ना कुठे त्याला. आता येतं काय खायला हे दिसत काय नाही. खायला नाही तर काय कुठे? हे कोणी हा, मग एवढं तेवढं खायचं असतं पाखरं. हे खायला नाही का ते. खायले का? मग मग अजून तुम्ही दुसऱ्या शेतकऱ्याला काय सांगशाल सूर्यफूल विषयी? सूर्यफूल चांगलं बा येतं आद्रकीमध्ये. सूर्यफूलची जर समजा लेट लागवड केली गेली समजा, तर मग कसं होतं? नाही, लेट नाही, टायमावरच्या टायमावरच राहत कोणतं आता तुम्ही ते पिकाचं. दुसरं सूर्यफूल लावले म्हणते, मग त्याचं फुल एवढं आहे का बारीक आहे थोडं? नाही, ते जरा हलकं आहे. ते कशामुळे हलकं आहे मग? मग आता ह्या आद्रकीतलं खत याला पोचतं नाही. पण मग ही मातीवर लागेल ना आदरकीची बेडची? लागू असलं पण मग तरी याचं खताड सोडे राहतं ना, त्यांना त्याच्यामुळे हे फुलं पोचते बा आणि चांगली. मग ते सूर्यफूल कोणतं लावलं तुम्ही तिकडे? जे लावलं? एकच आहे. एकच आहे. हा, गंगार गावीचं एकच आणि आहे. मग त्याला खत सोडले का तुम्ही? त्याला युरिया टाकेल फक्त. आणि याला बी हिऱ्या टाकी? हा, मग हिऱ्या टाकाच काय फायदा होतो? युरिया टाकेल म्हणजे नेटर वाढ होती पण फुल पोचतं. पुरं हे सूर्यफूलचं पीक समजा खत नाही सोडलं तर कसं येईल बरं हे सूर्यफूल? मग कसं काही हा, तुम्हाला आता खायला गेलं नाही, तुमच्या पोटातच अन्न नाही आहे, आणि मग तुम्ही काम करा सांगा. नाही आम्ही नाही काम करणार, पण मग हे सूर्यफूलचं सांगा म्हणून मी समजा खत नाही टाकलं, मग याला तुम्ही नुसतं हिरा सोडा, बाकी दुसरं खत तर आता सोडा. हे याचं पोषण होतच नाही त्याला. म्हणजे या आदरकीच्या वावरात आहे म्हणून हे सूर्यफूल एवढं भारी. मग मग त्याला ते खत नाही म्हणून ते तसं आहे समजा. म्हणून आलं काही फुल. पण हलका, पण त्याचा लावाच टाइम चेंज झाला असेल ना? नाही, एकदाच लावली, एकदा त्या टायमात. एका दिवस लावले दोन्ही? दोन्ही एका दिवशी लावली. ते समजा आदरकी असल्यामुळं चांगलं आलं. हा. बाकी